हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. प्रकारच्या खोड्या चोऱ्याला यशोदा माते सांगितलं, कृष्णा आता इथं राहायचं नाही, मग उद्या जाईन मी राणा संगे घेऊन गोधना. सगळे लहान गोपाळ गरीबाचे वृंदावनामध्ये आले आणि आल्याच्या नंतर अनेक प्रकारचे खेळ आहेत. हमामा पोरा हमामा घोडी वाजे गमामा, खेळ मांडला इटी दांडू चेंडू लगोरे नाना परी, अनेक प्रकारचे खेळ खेळले. त्याच गोपाळ सांगितलं, कृष्णा काय झालं? भूक लागली अनता हे काय नसी जाणता, भागिलो वळिता गाई सैरा ओढाल. आणि मग भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, कळंबाच्या झाडाखाली बसले, सगळ्यांचा काला डाव्या हातात घेतला, मोराचा मुकुट पितांबर नेसलेला आहे, बासरी खवलेली, आणि त्या ठिकाणी हास्यमुखानं सर्वांना कृष्ण प्रसाद वाटत काय शुकाचार्याने वर्णन केलेलं आहे. बिभ्रदेवेनम जठरपटयो शुंग वेत्रे च कक्षे वामे पानुमसुनम कुलम तत्फलामने गुलेशु तिष्ठन मध्ये सोपर सुरदो हास नर्वैस्वय स्वर्गे लोके मिशिति भुभुजे यज्ञ भूक बालकेली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. काला म्हणजे दुःखाचा नाश, काला म्हणजे सुखाची प्राप्ती, काला म्हणजे जीवानं शिवरूप होणे याचं नाव आहे काला. आणि आपल्या सुंदर गाव गव्हाणमध्ये या ठिकाणी कालरी आनंदल्या नरनारी गुड्या तोरणे करीती कथा गाती गाणे. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला, असं गोकुळामध्ये आनंदाला 9 दिवस त्या ठिकाणी नंद बाबाची तर आनंद ही आनंद. ऐकताय ना काय? खरंच आपल्या गावात जसा आनंद तसा गोकुळामध्ये आनंद. गोकुळामध्ये अक्कासाहेब झाला आनंद, पण मथुरेमध्ये कंसाच्या दारात दुःखाला पारावार नाही. कंस मामानं मीटिंग बोलवली, चला आगासूर रिटासूर बकासूर सगळे आले. काय झालं? म्हणजे माझा वैरी जन्माला आला. कधी? या 8 दिवसापूर्वी. रिटासूर मला मी मारतो, आगासूर मला मी मारतो. तितक्यात बकासुराची बहीण बकी म्हणजे पुतना मावशी आली. दादा तुला कशाचं टेन्शन आहे? म्हणजे कशाचं नाही, माझा वैरी जन्माला आला. कधी? या 8 दिवसात. म्हणजे मी मारते त्याला. झालं 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका. म्हणले तुला गावात कोण येऊ देईन? राक्षसीन तू, तुझे दात म्हणजे चमचा एवढाले, डोळे म्हणजे वाटी एवढाले, शॅम्पूचा पता नाही, तुला कोण येऊ देणार? म्हणजे आता मॅचिंग करते. महाराज ती मायावी होती, सर एका मिनिटात मॅचिंग झाली. आता मॅचिंग बाबा तुम्हाला कळते का मॅचिंग? तुमचा वेळ तरी म्हातारा हसलं हो मॅचिंग म्हणल्या. महाराज किती आपण शिका, पण म्हाताऱ्या माणसाची बरोबरी येत. हुशार असतात म्हाताऱ्या माणसं, किती हुशार असतात. एक म्हातारा माणूस रेल्वेनं पंढरपूरला जाऊ लागलो, आणि ते रेल्वेचं झोपायचं असते ना, वरी झोपलेलो रे. 4 कॉलेजचे पोरं मधात शिरले. म्हणजे टाइमपास टाइमपास काय करा टाइमपास? म्हणजे म्हाताऱ्या माणसात टाइमपास करा. म्हणजे काय करायचं? म्हणजे रेल्वेची साखळी ओढायची आणि म्हाताऱ्यावर नाव घालायची. आणि म्हणजे आपल्यावर नाव आल्यावर म्हणजे पैसे किती आहेत? एक मला माझ्याकडे 5,000 4,000 3,000 2,000 1,000 म्हणजे 10,000 रुपये आहेत. वडा साखळी देऊ आपण पैसे. सर साखळी ओढली, पोलीस आले. साखळी कोण ओढली? म्हणजे आम्ही नाही, त्या म्हाताऱ्यानं. बाबा साखळी कोण ओढली? म्हातारा मला मॅच ओढली. म्हणजे चला 4 महिने जेलमध्ये. म्हातारा म्हणले मी जेलमध्ये येतो, पण साखळी खाली काय लिहिलंय? म्हणजे काय लिहिलंय? संकट काळी साखळी ओढा. म्हणजे बाबा तुम्हाला काय संकट आलं? म्हातारं म्हणलं आता सोयाबीन इकलं आणि पैसे घेऊन घरला जाऊ लागलो, ह्या 4 पोरांनी बदाबद मारलं आणि मग पैसे सगळे काढून घेतले. म्हणजे सबूत काय? सबूत म्हणजे काळ्या पोराकडे 5 4 2 3 1 खनाखन पोरं वाजले, बरोबर पैसे निघाले. म्हणजे बाबा धरा तुमचे पैसे. पोराला म्हणले चला वर्षभर जेलमध्ये. ते म्हणले आम्ही 5 वर्ष येतो, म्हाताऱ्याचा एकदा पाया पडू द्या. ती मॅचिंग एका मिनिटात. मॅचिंग एकाच कलरचं सगळं त्याला म्हणतात मॅचिंग. आमच्या घरी आमची मामी आली, म्हणजे महाराज तुला घ्यायचं सगळे मॅचिंगचेच घे. मला काय हरकत नाही. मामीला शेअरच्या ठिकाणी नेलं. मामीनं पांढरी चप्पल, पांढरी साडी, पांढरत नख पालिश, पांढरच परस, सगळं पांढरच. म्हणजे मामी सगळं पांढरं झालंय, पण तुमचे काळे झर केस आहेत, 2 अणुकवारणीच्या डब्या. आणि अशी मॅचिंग करून सुंदर रूप घेऊन ती राक्षसीनातली पुतना मावशी
कुठं निघाली महाराज नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना अनेक मुलं मारत मारत यशोदेमाच्या दारात आली ऐका लवकर लवकर यशोदे यशोदा मायना दरवाजा उघडला बाई चमचम चमकाली कुठले आहेत बाई तुम्ही म्हणजे काय थोडं धन आलं मुलगा झाला मला ओळखलाय मग तुझी साखर बहीण म्हणजे या मग आतमध्ये काय करू तुला दूध करायचं का जेवण करायचं काय काय पाहुणे असे खतरनाक असतात किशोर महाराज आमच्या घरी एक पाहुणा आला मला पाणी प्यायचं काय मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना आम्हाला चहा प्यायचा काय मला पोहे करायला उशीर होईल ना आम्हाला पोहे खायचेत का काय मला दुपारी जेवायचं म्हणल्यावर पोहे खावं लागते ना आम्हाला दुपारी जेवायचं काय मला मुकामाला थांबत राहायला जेवावं लागेल ना इंगळे महाराजांची बाबासाहेब महाराज इंगळे यांची आठवण म्हणून एक विनोद सांगतो पाहुणे कसे असतात एका घरी एक पाहुणा आला 6 महिने थांबला 10,000 उधारी केली दुकानदाराची मालकाला वाटलं मालकिनीचा मामा आहे काढून मालकिनीला वाटलं हे मला तुझ्या मामाला सांग घरला जायला ते म्हणले माझा मामा नाही तुमचाच मामा आहे हो ते म्हणले माझा मामा नाही तुमचाच मामा म्हणले मामा तुम्ही कोणाचे म्हणजे सगळ्या कोरेगावांचाच मामा आहे मी म्हणले गावाकडे जायचं नाही का म्हणजे इथंच मस्त वाटलंय मालक म्हणले याला काढून दिल्याशिवाय पर्याय संध्याकाळी तू भाजीमध्ये मीठ नको टाकू मी तुला बोलतो तू आरो तुरो बोल पणगा खाली लपून बस बाकीचं मी करतो म्हणजे काय जेवायला बसले मीठ का टाकला नाही तुम्हाला डोळे नाहीत का मला बोलतीस का लाकूड घेतलं लागले पत्नीच्या मागे पत्नी महाराज पणगा खाली लपून बसली मोठमोठ्या राडी ही वरून मारण्याची ऍक्टिंग करायला ती रडण्याची मामा मला जावाई सोडा मामाच्या पाठीत एक मामा गावाच्या बाहेर आणि मग 15 मिनिटांना नवरा बायको दोघं हसत हसत बाहेर आले मालकीन बाई म्हणली मालक तुम्ही न मारता म्या कशी रडण्याची ऍक्टिंग केली ते म्हणले तू रडण्याची ऍक्टिंग केली पण तुला न मारता म्या कशी मारण्याची ऍक्टिंग केली मामा तुळशी झाडाखालीच लपला होता मामा लगेच वापस आला मला वाडा जेवायला म्या कशी जाण्याची ऍक्टिंग केली ऐकता तशी यशोदा माय म्हणले काय पाहिजे मावशी तुम्हाला म्हणले जेवायला कर गोड तुम्हाला आता गवळण ऐकायची वर रडते माझे बाळताना ऐका महाराजांच्या मुखात यशोदा माय गेली स्वयंपाक करायला आणि इकडं पुतना मावशीनं विचार केला म्हणजे मुलगा कुठे म्हणजे आत्ताच पाळण्यात झोपवलाय आता देवाला वाटलं आपण झोपा काढाव ते राक्षस कोण मारेल सर्व आमचे दादा सर्व आहेत विनेकरी आहेत आणि माझा व्हॉट्सअप चॅनल आहे ना आपलं एकातून एक गेला खाली राहिला शून्य एकातून एक गेला खाली राहिला शून्य आणि हॉटस्पॉट चॅनल माझ्या कीर्तनाला उपलब्ध हेच माझं पुण्य या ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांचं चालू आहे त्यांना सुद्धा धन्यवाद बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असेल तर माझे मला परत करा वेडे वा
गोपाल जय जय हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.